बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कमेंट होत्यात की बाबा जे काही पर्सनल मेसेज होते की बाबा कोरडाळू आणि चुनखडी आणि हलक्या जमिनीसाठी जे काही कॉटनचे जे वाहन आहेत म्हणजे कपाशीचे जे वाहन आहेत ते सांगा म्हणून. तर शेतकरी बंधूंनो, आता ज्यांचं पाण्याचे नियोजन होतं त्यांचे अगोदर मे मध्ये लागवड झालेली आहे आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जे काही पाण्यावरती नियोजन आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी बेस्ट व्हरायटी म्हणजे आपण काही कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही, फक्त उत्पन्नाला चांगली आणि बोंड वगैरे साईज चांगली असलेली आपण तुम्हाला ज्या व्हरायटी सांगणार आहे तर त्या व्हरायट्यांपैकी तुम्ही कुठलीही व्हरायटी लावा. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात पहिली व्हरायटी निजोड कंपनीची अशा व्हरायटीचा आपण युज करू शकतात. त्याचं देखील चांगलं उत्पन्न आणि बोंड देखील अतिशय चांगला असतं. त्यानंतर दुसरी मैकोची तुम्ही जंगी लावू शकतात किंवा तुम्ही प्रभासीची सुपरकॉट लावू शकतात. अजून बऱ्याचशा व्हरायटी आहेत, तुम्ही त्याची लागवड करू शकतात शेतकरी बंधूंनो. आणि त्याचसोबत तुम्ही राशी कंपनीची 971 देखील लावू शकतात, 999 लावू शकतात. आपण काही कुठल्या कंपनीची आपण जाहिरात करत नाहीये. त्याच्यानंतर आपण श्रीरामश्री 639 ती देखील लावू शकतात. शेतकरी बंधूंनो, ह्या काही ज्या व्हरायटी आहेत, आता मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना मी या व्हरायट्या माझ्या अनुभवाने पाहिलेल्या आहेत, कारण की याला वेचायला देखील सोप्या असतात, बोंड देखील चांगल्या असतात. तर त्याच्यामुळे आपण ही व्हरायट्यांपैकी कुठल्याही व्हरायटी आपण युज करा. आपण काही कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाहीये. तर हे तुम्हाला उत्पन्नाला अतिशय चांगले येतील आणि हलक्या जमिनीसाठी चांगलं उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी आहेत. त्याच्यामुळे ज्या काय व्हरायटी सांगितल्या त्या व्हरायट्यांपैकी आपण कुठलीही व्हरायटी युज करा.